प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की खोटं सांगून घराबाहेर पडणाऱ्या या मुक्ताला सागर एका हॉटेलमध्ये पाहतो. तर प्रेक्षकांना झालं असं की मुक्ता स्वातीचा नवरा कार्तिकला मदत करण्यासाठी सगळीकडे लोनची व्यवस्था करत असते, परंतु तिला खूप अडथळे येतात. त्यामुळे तिचं लोन कुठेच होत नाही. आणि मग शेवटचा उपाय म्हणून तिला सुचतं की माझा एक मित्र एका बँकेमध्ये मोठ्या पोस्टमध्ये कामाला आहे, त्याला विचारून बघू. मग तो या सगळ्या गोष्टींसाठी तयार होतो आणि मग स्वातीचा नवरा आणि मुक्ता रात्री त्याला भेटायला जाणार असतात. पण घरी आल्यानंतर या सागरला बाहेर जायचं असतं मुक्ताला घेऊन, परंतु मुक्ता माझी तब्येत ठीक नाहीये असा बहाणा करते. मग सागर निघून जातो. पण परत येताना तो एका हॉटेलमध्ये मुक्ताची गाडी पाहतो आणि थांबतो. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याला दिसतं की मुक्ता दोन माणसांसोबत एका टेबलवर बसलेली असते. तेव्हा हा सागर खूप भडकतो आणि बोलतो की मला सांगते तब्येत ठीक नाहीये, क्लिनिकला जाते, पण ही इकडे येऊन बसली, रात्री अपरात्री कधीही बाहेर जाते. पण तो तिकडे जात नाही आणि घरी परत येतो. घरी आल्यानंतर सगळेजण मुक्ताचीच वाट पाहत असतात आणि मग मुक्ता आल्यानंतर सागरच्या आणि मुक्ताचे खूप मोठे भांडण होताना आपल्याला दिसणार आहे.